हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. चणे म्हटलं की त्याच्यामध्ये किती हाय प्रमाणात प्रोटीन आपल्याला मिळत असतं, त्याचबरोबर फायबरसुद्धा मिळत असतं. पण चण्यांची आमटी, चण्यांची भाजी खाऊन कंटाळ येतो, म्हणून मी आज चण्यांची एक टिक्कीची रेसिपी बनवली आहे. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. सगळ्यात पहिले चण्यांना मोड काढलेले आहेत मी. ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कुकरमध्ये चांगल्या 3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या. म्हणजे काय होतं की चणे चांगले शिजले जातात. आता आपण हे डायरेक्ट मिक्सरला लावू शकतो, पण जे हे कडधान्य असतात ते पचायला थोडे कठीण जातात पोटाला. त्याच्यामुळे हे कठीण जाऊ नये म्हणून त्याला कुकरमध्ये चांगले शिजवून घ्यायचे, म्हणजे 3 शिट्ट्या काढून घ्यायचे. त्याच्यामुळे ते इझिली स्मॅशसुद्धा होतात. मग मी इथे कांदा, कोथिंबीर असं कापून घेतलं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्यासुद्धा बारीक कट करून ॲड करू शकता. आता हे जे उकडलेले चणे आहेत त्याला मी मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घेणार आहे. एकदम पेस्ट करायची नाही, नाहीतर त्याला शेप करताना आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. दरदरं वाटून घ्यायचं, म्हणजे त्याला चांगली बाइंडिंगसुद्धा येते आणि खाताना सुद्धा असे चणे आहेत हे आपल्याला जाणवतं. आता ते छान वाटून झालं का मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे, ज्याच्यामध्ये मी ऑलरेडी कांदा, कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता हे वाटलेले चणे घालून घ्यायचे आहेत. चवीसाठी अद्रक लसूणची पेस्ट, हिंग, हळद, लाल मसाला, चाट मसाला, गरम मसाला, जे बेसिक मसाले तुम्हाला आवडत असतील ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. त्याचबरोबर ह्याला बाइंडिंग यावी याच्यासाठी मी थोडंसं बेसनसुद्धा घालून घेणार आहे आणि सगळं मिश्रण छान एकजीव करून ह्याचे मी चांगले टिक्कीचे शेप देणार आहे. तुम्ही हार्ट शेप देऊ शकता, राऊंड शेप देऊ शकता, ओव्हल शेप देऊ शकता. तुम्हाला जो शेप करायला सोपा जाईल किंवा आवडेल त्या शेपमध्ये आपण ह्याची टिक्की करून घेणार आहोत. बघा मी ही टिक्की कशी बनवते. तुम्ही बघितलंच असेल किती इझिली ह्याला शेप द्यायला जमतंय. आता आपल्या सगळ्या टिक्क्या बनवून झाल्यात. अगदी थोडंसं तेल पॅनमध्ये घालायचं, पूर्ण पॅनवर स्प्रेड करायचं. तुम्ही स्प्रे असेल तुमच्याकडे तर स्प्रे केलं तरी चालेल आणि दोन्ही बाजूनी चांगलं शॅलो फ्राय करून घ्यायचं. तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर तुम्ही एअर फ्रायरमध्ये सुद्धा करू शकता. दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. आता या टिक्कीसोबत सर्व करण्यासाठी मी एक चटणी बनवली आहे. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर, जिरे, अद्रक आणि पुदिन्याची पानं घालून छान बारीक वाटून घेतलेलं आहे आणि त्याला एक बॉडी मिळावी याच्यासाठी मी दही घातलेलं आहे आणि थोडासा मीठ आणि चाट मसाला घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये छान वाटून घेणार आहे. अशी पातळशी आपली छान पुदिना आणि कोथिंबीरीची चटणी बनवून तयार होते. ही चटणी या टिक्कीसोबत अगदी अप्रतिम लागते. अशा प्रकारे ही टिक्की आपली बनवून तयार आहे. तुम्ही जर डाएट करत असाल किंवा हेल्दी फूड ट्राय करू इच्छित असाल तर ही टिक्की तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. चवीलाही एकदम उत्तमच लागते. त्याचबरोबर हाय प्रोटीन आणि फायबर आपल्या बॉडीला मिळतं.
त्याचबरोबर दह्याच्या चटणीमुळे कॅल्शियमसुद्धा मिळतं आणि सोबतच मी सॅलेडसुद्धा सर्व केलेला आहे. तर तुम्ही ही टिक्की नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू सो मच. आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत.